तालुक्यातील वाडी येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 30 जानेवारी रोजी 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला। या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड येथील प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर शेजूळ, एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील ग्रंथपाल श्री ज्ञानेश्वर हिलाले यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री शिंदे होते, तर प्राध्यापक अजय झिने, प्राध्यापिका मनीषा सोन्ने, प्राध्यापक वाघमारे व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचा या समारंभात सहभाग होता। जयंती आणि मला माहित पण नाही, माझं नाव टाकलं आणि भाषण करायला पण बोलवलं आणि मी बीएस सेकंड इयरला होतो, बीएला होतो। मोठे मोठे मुलीच तिथं शहरातल्या मुलींनी ते म्हणल्यावर काय आपण खेड्यातले कधी स्टेजवर गेलेलो नाही, पाय लटलट कापायला लागले, पण तो अभ्यास होता, वाचन होतं आणि न तयारी करता मी भाषण केलं आणि मला कळलं की त्या भाषणामध्ये माझा दुसरा नंबर आला आणि मकरंद अनासपुराचे हास्य मला सर्टिफिकेट मिळालं। म्हणून आयुष्यामध्ये वाचन आणि हिंमत ठेवली तर व्यक्ती काही करू शकतो। म्हणून या निमित्तानं तुम्ही मला एक ग्वाही दिलेली आहे की सर आम्ही अभ्यास करणार आणि तुम्ही नोकरीला लागल्यावर सर आम्हाला सत्काराला बोला, तुम्ही यांचा सत्कार ठेवा, हे मोठं घडल्यानंतर नक्कीच। आणि तुम्हाला ज्या वेळेस कोणतीही समस्या येईल, झेने सर असेल, शिंदे सर असेल, तर बरेचसे माझे मनीषा मॅडम सुद्धा आमच्या विद्यार्थिनी आहेत, म्हणजे त्या एमपीएससीची तयारी करायच्या, त्यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। सगळे हुशार प्राध्यापक तुमच्याकडे या शिक्षक या ठिकाणी, तुम्ही ते मनोगतामधून सांगितलेलंच आहे। तुम्हाला आयुष्यामध्ये शेजूळ सरांनी सांगितल्याप्रमाणे 10वीचं शिक्षण घेत असताना 12वी पास झाल्यावर स्पर्धा परीक्षा तयारी कशी करायची, कोणकोणते पदं असतात, कोणती अडचण आली तर आम्हाला तुम्ही सांगा, सरांकडून नंबर घ्या, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही याला आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी करू। बरोबर आहे। आता यामध्ये तुम्हाला 12वीचं शिक्षण या महाविद्यालयामध्येच उपलब्ध आहे, ते तुम्ही चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी पास व्हा। एक सांगतो, टक्केवारी जीवनामध्ये कधी महत्त्वाची नाही। बरेच मुलं रडतात की मला अपेक्षा होती 90 पडायची, त्यामुळे रडतात, 80 पडून मी रडतात। टक्केवारीवर रडायचं नाही। मला स्वतःला 10वीला होते 48%, किती 48, 12ला होते 60%, तर मी PhD केली, 3 MA केले, MPhil केली, BEd केलं आणि आज चांगल्या मोठ्या पदावर आहे की नाही। मी नापास झालतो 12वीला, पण खचलो नाही। पूर्ण पॅनल पुन्हा उभं केलं मी माझ्या निवडणुकीला, पूर्ण विषय पुन्हा घेतले आणि मी महाविद्यालयामध्ये दुसरा आलो। मी जर त्यावेळेस खचलो असतो, 12वीला नापास झालो, मी पण गरीबाच होतो, वडिलांनी ते नाराज झाले, मी त्यांना म्हटलं नाराज होऊ नका, मी तुम्हाला करून दाखवतो। ही जिद्द आपल्या मनात ठेवायची आहे। नापास झाल्यावर कमी मार्क पडल्यावर अजिबात निराश व्हायचं नाही, पुन्हा नव्या दमानं अभ्यास करायचा। हे सगळं जर करायचं असेल तर स्वतःवरती आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा नव्या दमानं सातत्य गरजेचं आहे, अभ्यास गरजेचा आहे आणि गुरुजनांचं मार्गदर्शन कधी विसरायचं नाही। म्हणून ते विद्यार्थ्यांनी चांगलं भाषण केलं, तुमच्यामधील बरेचसे विद्यार्थी चांगले वक्ते होतील, चांगले व्याख्याते होतील, चांगलंच शिक्षण या शाळेने तुम्हाला दिलेलं आहे, या त्या विद्यार्थ्यांच्या मनोगतामधून आम्हाला या ठिकाणी दिसून येतं। खेड्यामध्ये जरी शाळा असली, मला एक आनंद वाटला की खूप चांगले विद्यार्थी या शाळेनं घडवलेले आहे आणि ही ज्ञानाची शिदोरी घेऊन 10वीचे विद्यार्थी म्हणले की आता आपण दूर जाणार आहोत, एकमेकाला भेटणार नाही। आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, नाराज होऊ नका, सगळे साधन आहेत, मोबाईल आहेत आणि गुरु तुम्हाला मोबाईलवर सुद्धा भेटणार आहेत, तुम्ही 12वीला इथंच राहणार आहेत आणि सोबतच राहणार आहेत। म्हणून ती निगेटिव्ह गोष्टी मनातून काढून टाका। 10वीची येणारी परीक्षा मोठ्या धैर्याने सामोरे जा।